जीवच गेला असता माझा. असं कसं जाऊ देईन मी? तू इथं काय करतोयस? मी तुझ्यासोबत जेवायला आलोय. काय ग, तुला आनंद नाही झाला? अरे असं काही नाही. अगोदर तरी सांगायचंच की नाही येतोयस ते. मी काहीतरी छान बनवून ठेवलं असतं तुझ्यासाठी. अगं जे असेल ते खाऊ की. ये. अगं ही काय, एकटीने सगळं संपवलं काय? आज स्वयंपाक नाही केला. काय? बरं झालं नाही केला. आता तुझी मजा आहे. कशी काय? कारण आज स्वयंपाक मी बनवणार आहे. काय? असा स्वयंपाक करतो का नाही तू बोटच चाटत बसतील बघ. अरे पण ऐक. पण बिन काय नाही, जाऊन बस बरं तिथं. काय बी ऐकणार नाही तुझं मी. जाऊन बस. थांब थांब. अरे ते असं नाही टाकत. मी दाखवते तुला. अगं असंच करतात, मी बघितलं ना हिला करताना. हे बघ असं तोडून टाकायचं अरे डायरेक्ट. नाही, मी दाखवते की. दे थांब. बर बाबा, आपण दोघं मिळून करूयात का? हा. मी शिकवते तुला. अरे राया, खाली बघून ढवळ की. हा हा. अरे अरे, असं टाकतात वे. थोडं थोडं टाकायचं असतं. अरे तेव्हा भाजी करपली राया. नाही नाही, ही अशीच लागते चांगली, थोडी थोडी करपलेली. असं लाटायचा. अगं आत्यासनी कशाला मार्केटमध्ये उतरवलंस? त्यासनी अनिल घेऊन येईल की. तू नग त्यांची काळजी करूस. त्या जर आल्या असत्या का नाही तर ह्या कृष्णेचं जेवण आपल्यालाच करायला लागलं असतं. अगं आता बघ कशी बुकन तरपडत बसली असेल. गर्दी किंवा तिचं तिला हाताने. म्हणजे वाईच काम करायची तरी सवय लागन तिला. अगं गोले, तुला खिडकीतनं धूर येताना दिसतोय का? अगं होय खरंच की. अगं हिनं घर जाळलं का काय माझं? करायची का सुरुवात? हा. हा. थांब मी भरवते. राया ही काय करतोयस? अरे तुझ्या नजरेला कधी मी शिळा अन्नाचा तुकडा पडू दिला नाही आणि तू हे जळालेलं अन्न खातोयस. जळलं असलं तरी त्याला चव आहे. मी स्वतः बनवलंय. काय गरज होती तुला जेवण बनवायची? कारण तुम्ही बनवलं नव्हतं. कृष्णा उपाशी होती म्हणून बनवलंय. अजून किती खालच्या थराला जाणार आहेस ग? गुलाम बनवून ठेवलेस माझ्या लेकाला. तुला बसल्या जागी चहा पाणी देणारा, तुझं सँडल काढणारा, तुझी पर्स सांभाळणारा, जेवण बनवणारा गडी बनवून ठेवलेस त्याला. तुला काही वाटत नाही असं वागताना? अगं काय बोलतेस तू? एक शब्द बोलू नकोस तू. स्वतःची अवस्था बघ काय करून घेतलीयस. तुला भाऊसाहेबांच्या नजरेत मान पाहिजे, सन्मान पाहिजे, कौतुक बघायचंय ना. ही असं बायकोच्या पदराला बांधलेला बैल बनवून मिळवणार आहेस का? अजून किती लाचार होणार आहेस हिच्या पुढं? रंजे, अगं ह्या समध्यात रायाचा काय दोष? जिच्यामुळे ही समजा घडते का नाही तिला कळाय न गवी. आधी बाप लेकामध्ये भांडणं लावून दिली, मग माया लेकरात भांडणं लावत्या.
ही घर तोडून समद हिला हिच्या ताब्यात घ्यायचं असेल अहो हे काय बोलताय गुली मावशी? मग काय तर. कृष्णा, कृष्णा थांब. काही गरज नाहीये तिच्या मागे जायची. कृष्णा, गेला रंजे, राया पाक तुझ्या हातातनं गेला. झालं तुझं समाधान? अजून किती मान खाली घालायला लावणार आहेस रायाला? किती फायदा घेणार आहेस त्याचा? त्याला असं राबवून घेताना तुला लाज नाही वाटत? गुली मावशी, माझ्या लेकाला तुझा गुलाम होण्यासाठी जन्म नाही दिलाय मी. अख्खं गाव नावं ठेवतंय त्याला, हसतंय त्याच्यावरती. तुझ्याच्यानी जर काही होत नसेल ना तर जाऊन तोंड काळं कर. आत्या वहिनी साहेबांचं मन मोठं म्हणून तुला घरात ठेवल्या, नाहीतर दुसरी कोण असती तर कधीच हाकलून दिली असती. मर्दासारखा गडी राया गावात काय रुबाब होता त्याचा, पण आता बायकोचा बैल करून ठेवलाय तू त्याचा. कशाच्याच कामाची नाहीस तू. ह्या विधात्याच्या घरावरचं ओझ आहेस तू, ओझ. निघून जा इथून, निघून जा. 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 निघून जा इथनं, निघून जा. निघून जा इथून, 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 निघून जा इथून. कृष्णा, तुला रायाच्या भल्यासाठी हे करावंच लागल. नवरा बायकोने एकमेकांचा स्वाभिमान जपणं गरजेचं असतं. आणि मला रायाचा मान सन्मान जपावाच लागल. मला त्याचं हसं झालेलं बिलकुल बी चालणार नाही. आणि असं पण रायाच्या आयुष्यात राहायला उरलंच काय? ओझ झाली मी त्याच्यावर. तू सांगत नसला म्हणून काय झालं मला कळतंय ना. कृष्णा, तुला जावंच लागल. माफ कर मला राया. ती कृष्णी तुझी साथ इथपर्यंतच देऊ शकली. मी तुझ्या भल्यासाठीच तुझ्या आयुष्यातनं लांब चालली, कायमची लांब चालली, कायमची. चला फुयाजी, मी येते. मला माफ करा फुयाजी. मला तुमचा विश्वास नाही जपता आला.
कृष्णे घरातनं बाहेर पडले असतर खरे, पण जाणार कुठं? मामा मामी नाही. त्यांच्याकडे गेले तर त्यांच्या डोक्यावर ओझं बनून राहायला लागत. आता कोणाच्या डोक्यावर ओझं बनून नाही राहायचं मला. मला अशा ठिकाणी जायचंय जिकडे मला कोणीच ओळखू शकणार नाही. लांब, खूप लांब. कृष्णा 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 कुठे गेली सकाळ सकाळ? रंजे, सकाळ नाही झाली तर आलीस का लगेच काम करायला? आता मी नाही करणार तर कोण करणार? मी कृष्णीला हाक मारू का? तिला कामाला लावल्याशिवाय ती सुधारायची नाही. गुले, तू काल बघितलंस ना, मी जेवण नाही केलं तर ते रायाला करावं लागलं, पण त्या कृष्णाने हात पण नाही लावला. अगं तिला एक चाड नाही म्हणून मी नाही लाज सोडू शकत. तिला येईल अक्कल तेव्हा ती येईल करायला, नाही तर भाऊसाहेबांनीच येऊ दे दिल्लीवरनं. त्यांनाच सांगते, तुम्ही काय तो याचा सोक्षमोक्ष लावून टाका. कृष्णा कृष्णा रंजे, अगं ह्यो का हाक मारतोय कृष्णीला? ती तर त्याच्या खोलीतच असेल की. रंजे, तिला कळलं असणार आहे बघ, आपण काय शांत बसणार नाही, तिला कामं लावणार. म्हणताना ती सकाळ सकाळ कुठतर बाहेर गेली असणार आहे बघ. कृष्णा काय झालं राया? काय हाका मारतोस तिला? अगं कृष्णा कुठं दिसना झाल्या. तू बघितलं का तिला कुठं? नाही, तुमच्या खोलीत नाही आहे. नाही ना, खोलीत बी नाही आणि घरात बी कुठं दिसना नाही. कुठं गेल्या काहीच कळा नाही. घरात काम करायला लागाय ना ग, म्हणून गेली असेल कुठतर. कृष्णा देवाची पूजा करत असेल. कृष्णा 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 मला तर वाटतंय कालचा माझा प्लॅन यशस्वी झाला असणार आहे. कृष्णी ही घर सोडून गेली असणार आहे. कृष्णा कुठे? आम्हाला कुठं सांगून काय करते ती? तिनं तुझ्यापासून काय लपवलंय मला सांगशील का? आतापर्यंत प्रत्येक महत्वाची गोष्ट तिने सांगितल्या तुम्हाला. जेवढी ती माझी काळजी करत नाही ना, तेवढा ती तुमचा विचार करते. आणि त्या दिवशी पण माझा तुझ्यावर आवाज चढला तर ती मला रागवली. मला म्हणली 80 असं बोलत जाऊ नकोस. तिने सांगितलेलं कळतंय आणि इथं आई सांगते ते कळत नाही. मला फक्त सांग कृष्णा कुठे? अरे राया, आम्हाला खरंच माहित नाही ती कुठं गेली. तुम्हीच तिला काहीतरी बोलला असणार आहे. त्याशिवाय ती अशी न सांगता कुठंच जाणार नाही. अरे असं काय करतोयस राया? माझ्यावर राहिलं निदान रंजीव तरी विश्वास ठेवार. अरे सकाळ धरणं संध्याकाळ पातूर ती घरातल्यांसाठी एवढं करत असत्या. त्याचं कौतिक करायचं राहिलं निदान असलं आरोप तरी करू नगस तिच्यावर. आणि काय र, जाऊन जाऊन ती कृष्णी कुठं जाणार आहे? तवा गेली असेल तिच्या मामा मामींकडे. ह्याच्या आधी बी कितीदा तरी अशी न सांगता गेल्या. रंजे, तू नग मनाला लावून घेऊस. काय ग ही? अगं ह्याच्यावर तर जादूटोनाच केलाय की या कृष्णीनं. आता रायाला कृष्णीपासून लांब करणं सोपं नाही. ते दिसतंय की.
पर तू नग काळजी करूस रंजे. ही गुली एवढ्या लवकर हार नाही मानणार. कुणाच्या चाव्या कधी आणि कशा फिरवायच्या का नाही ती मला चांगलंच ठाव आहे. तरी बी कर्जाचा हप्ता भरायला 600 रुपये कमी पडतात. काय करायचं? कृष्णा कृष्णा जाऊ बापू तुम्ही इकडं सकाळी सकाळी. मामी कृष्णा कुठे? कृष्णाला बोलवा, मला त्याशी बोलायचं आहे. तुम्हाला काहीच कळना. कृष्णीला बोलव म्हणजे? अहो ती नाहीये इकडं. मामी अहो मामी असं कसं शक्य आहे? कृष्णाने तुम्हाला सांगितलंय का की मला काय सांगू नका म्हणून? हे बघा मामी, अजिबात चेष्टा करू नका माझी. मला तिची काळजी वाटायला लागली. अहो हे काय बोलताय तुम्ही जाऊ बापू? मी कशा पायी मस्करी करेन? अहो कृष्णी खरंच नाही आली इकडं. काय झालंय? तुमच्यात काही भांडण झालंय का? अहो काय झालंय जावई बापू? कृष्णी घर सोडून निघून गेल्या. कुलदेवीची शपथ घेऊन सांगते कृष्णी नाही आली इकडं. इथं पण नाही आली. मग मग गेली कुठं असेल कृष्णा?